मधून दाखवून द्यायचे आहे. एकदा जोरदार सगळ्यांच्या हात उंच अशा तुमच्या सगळ्यांच्या पाया त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आपण मुलीशी काहीतरी बॅकग्राऊंड लागले काही महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा या संभाजीनगरचे पालकमंत्री यांनी जबाबदारपणे दिलेले आहेत असे सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय कॅबिनेट मंत्री आदरणीय संजय शेखर साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. पायांच्या महागणरामध्ये त्यांची उपस्थिती आमच्यासाठी अतिशय व्हॅल्युबल आहे. अतिशय बिझी शेड्यूलमध्ये या महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा या संभाजीनगरचे माननीय या संभाजीनगराचे सर्वांचे लाडके असे पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांचं आगमन मंचावरती होत आहे. त्या जोरदार टाळ्या साहेबांसाठी झाल्या पाहिजे. त्यासोबत त्याचप्रमाणे एक गंभीर नेतृत्व असणे आदरणीय राजेंद्र भाऊ आहे. या महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा या संभाजीनगरचे आणबाणशान असलेले पालकमंत्री संजय शिरसाट यांचं आगमन झालेलं आहे. सम्मानीय विकास जी सर, आपका भी हार्दिक स्वागत है. और आदरणीय साहेब आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत. अतिशय बिझी शेड्यूलमध्ये साहेबांनी या संमेलनाला उपस्थित होणं एका जोरदार सैन्य हातमध्ये करत ज्याचे त्याचे शेजारचं नाही एका जोरदार काय साहेबांचं झालं पाहिजे. हा जोश आहे त्यामध्ये थँक्यू ऑल ऑफ यू. आणि आदरणीय या लोकस्थानचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र भाऊ आम्ही यांना विनंती करतो आपण आदरणीय साहेबांचा सन्मान करावा. ज्यांना ज्यांना दोन काहीतरी काय वाजवणार ज्यांनी उपस्थित वाजवायचं नाही. या ठिकाणी आपल्या बिझी शेड्यूलमध्ये कुठल्या कार्यक्रमात ज्यांची उपस्थिती आमच्यासाठी व्हॅल्युबल असते, ज्यांचा अमूल्य आमच्यासाठी निश्चितच गौरवान्वित करणारा असतो, प्रेरणादायी असतो आणि साहेबांच्या ध्यानाला खाली जाणारे जो खंबीर करतो आदरणीय राजेंद्र भाऊ यांचं सुद्धा आमच्यासाठी मुलासाठी महत्त्वाचं स्थान आहे. जय साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि आपण मोठ्या संख्येने आलात सगळ्या माता भगिनींचं, सगळ्या उपासक उपासिका आणि तमाम धर्मप्रेमी समाज बांधवांचं आम्ही या ठिकाणी राजेंद्र भाऊ परिषदेच्या वतीने आयोजित या विशाल धर्ममेळामध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साहेबांसाठी. या ठिकाणी शाल छोटा आणि पुष्पगुच्छ घेऊन या ठिकाणी आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. यानंतर आदरणीय या शहराचे माजी महापौर आदरणीय साहेब साहेबांप्रमाणे आपलं स्वागत या ठिकाणी आदरणीय राजेंद्र भाऊ जंजाळ यांचं स्वागत देखील माननीय कमलेश भाऊ दाभाडे यांना विनंती करतो. एका जोरदार टाळ्यामध्ये कमी पडू नका. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आजच्या या विशाल धम्म मेळाव्यासाठी उपस्थित आदरणीय भंते, व्यासपीठावर उपस्थित राजेंद्र जंजाळ, उडानजी, विकास जैन, नंदकुमार घोडले, एरेकर आणि ज्यांनी हा मेळावा आयोजित केला असे आमचे सहकारी राजेंद्र कांबळे, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, मी पहिल्यांदाच शिवाजीनगरमध्ये एवढा मोठा मेळावा आयोजित केला त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. आंबेडकर जयंती 14 तारखेला आहे आणि आपण रोज एक एक दिवस मोजतोय 14 एप्रिल कधी येते, कारण माझ्या बाबासाहेबांची ती जयंती आहे. मी अनेक वेळेला पाहतो
आपल्याला आपल्या मुलाचा वाढदिवस कधी आहे ते माहीत नसतं. बायको सांगते नवऱ्याला, अहो हा पोराचा वाढदिवस आहे, माझा नाही लक्षात ठेवला तर काही हरकत नाही, पोराचा तर ठेवा. परंतु एकमेव जगामध्ये असा एकमेव नेता ज्याचा वाढदिवस लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सर्वजण लक्षात ठेवतात आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करतात. सहज बसल्या बसल्या त्या बाबासाहेबांच्या फोटोकडे पाहत होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी एक चांगलं वाक्य सुद्धा लिहिलेलं आहे. बाबासाहेब सूर्यास म्हणाले, तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. बाबासाहेब त्या सूर्याला म्हणतात, तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. आपण दोघं ठरूया, परिवर्तनासाठी एक करार करूया. तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करतो. हा अंगावरचं कोट बी बाबासाहेबमुळे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माझ्यासारख्या माणसांनी काही बोलावं असं नाहीये. प्रत्येकाला बाबासाहेब हे कळालेले आहेत. बाबासाहेबाबद्दल जेवढं काही बोलाल ते कमीच बोललं असं आपल्याला वाटतं. एक त्या काळातले बाबासाहेब, ज्या काळामध्ये अस्पृश्यता होती, मुलांना शिकायला मिळत नव्हतं, पाणी प्यायला मिळत नव्हतं, अशा काळामध्ये बाबासाहेबांनी जे परिवर्तनाची लाट आणली, त्याच्यामुळं आज जर पाहिलं तर समाजामधला प्रत्येक माणूस हा शिकून मोठा झालेला आहे आणि प्रत्येक जण अभिमानानं सांगतोय की मी बाबासाहेबांमुळे आज माणूस झालेला आहे. बाबासाहेब नसते तर आम्हाला माणसाचं जगणं सुद्धा मिळालं नसतं. हा अभिमान आहे. घटना नसती तर देश कसा चालला असता माहित नाही, परंतु घटना होती म्हणून हा संजय शिरसाट आमदार आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा आमदार झाला. ते बाबासाहेबाच्या घटनेमुळे झालेलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. हीच खरी आपली ओळख असली पाहिजे. ही आपली ओळख असली पाहिजे. माणूस मोठा झाला तर त्यांनी आपला ओळख विसरता कामा नये. कधीही ओळख विसरता कामा नये, कारण की त्यांच्यामुळं आज आपल्याला जेवायला मिळतंय. आज आपल्या गळ्यामध्ये सोन्याचे लाकिटं असतील, हातामध्ये अंगठ्या असतील, गाड्या असतील, हे बाबासाहेबांची कृपा आहे म्हणून आपण सर्वजण घेऊन मिरवतोय. आणि आज धम्म परिषद जे घेतलेली आहे, एक सांगतो, हा समाज अत्यंत खालीपासून आता वरपर्यंत आता वर यायला लागलेला आहे. अनेक जण हे बाजूला एरिकर बसलेले आहेत. कोणत्या गावचा माणूस होता माहीत नाही, परंतु शिकला, मोठा झाला तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाला BNC मध्ये. हे असे हजारो लोकांना घडवलंय त्या बाबासाहेब आंबेडकरांनी. आमच्यासारख्याला घडवलं त्या बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून तुम्हाला एक विनंती करायला मी आलेलो आहे, तुम्ही पण त्यांनी जी आपल्याला शिकवण दिलेली त्या शिकवणीपासून कधी ढळू नका. कोण काय बोलतंय यापेक्षा हा विचार करा, ज्यांनी मला दिलंय त्याचं नाव कुठं कमी होता कामा नये. अरे देशामध्ये अनेक लोक येऊन गेले. देशाचे राष्ट्रपती किती झाले माहिती आहेत का? नाही लवकर आठवणार. देशाचे पंतप्रधान किती झाले आठवतंय का? नाही आठवणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती झालेत? नाही आठवणार. अरे पण ती बाबासाहेबाची एक खुर्ची आहे जी कधीही हल्ली नाही. बाबासाहेब म्हणलं प्रत्येक राजकीय माणसाला, कोणताही राजकीय पक्षाचा पुढारी असो, त्याला बाबासाहेबाचं नाव घेतलं नाही तर राजकारण करता येत नाही. एवढी ताकद त्या बाबासाहेबाच्या खुर्चीमध्ये आहे, एकमेव ताकद. त्या ताकदीच्या आधारावर आजही देश चालतो. ती हिंमत तर असू द्या. त्यांनी बाबासाहेबाचं नाव घेतलं नाही राजकारण केलं असं होऊ शकतं? म्हणून आपण सर्वजण त्यांच्यामुळे जे आपण आहोत तर त्यांचं नाव कुठं कमी होता कामा नये. हा समाज उद्या हा घेणारा नाही तर देणारा होत झाला पाहिजे. ही बाबासाहेबांची इच्छा होती, त्या पद्धतीने आपण जाऊया. आज भंतेजी या ठिकाणी तुम्ही धम्म परिषद घेतायत. मी बुद्धाचं फक्त एकच लक्षात ठेवतो, बुद्ध जेव्हा निघाले त्या टायमाला काही लोकांनी इतका मोठा असलेला राजा
रस्त्याने जाता एकाने त्याला शिवी दिली गौतम बुद्धाला. बुद्धांनी फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि पुढे गेले. बाजूला असलेल्या त्यांच्या बाकीच्या शिष्याने सांगितलं, हे काय, जाणाऱ्या माणसाने आपल्याला शिवी दिली, तुम्ही त्याला काही उत्तरच दिलं नाही. अरे शिवी त्याने दिली, मी त्याला जर प्रत्युत्तर दिलं असतं तर तो माझ्यामध्ये असलेला राग व्यक्त झाला असता. मी हसत गेलो, आता त्याला त्या शिवीचा पश्चाताप होईल एवढं मात्र निश्चित आहे. ही बुद्धाची शिकवण होती. म्हणून शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध. जगामध्ये कुठेही काही आग लागो, सगळेजण म्हणतात युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे. म्हणून आज खऱ्या अर्थानं राजेंद्रने जे कार्यक्रम ठेवलाय, सर्व समाजाला एकत्रित केलंय. या समाजाचे ऋण तू जे काही केले त्या ऋणामध्ये हक्का समाज राहील. परंतु एक लक्षात ठेव, या समाजामुळं या आज आपल्याला हे चांगले दिवस पाहायला आलेत. त्यांची सेवा कर. भविष्यामध्ये पुढे आणखीन जात असताना कधीही बाबासाहेबाची जी शिकवण आहे ती कधी विसरू नको. आपण सर्वजणांनी मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो, कारण की मला आता भावसिंगपुराला जायचंय, तिथेही असाच कार्यक्रम आहे. धन्यवाद. जय भीम. आपण आला वेळ देतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी वेळात वेळ काढून